बाळगोपाळ मित्र मंडळातर्फे ही सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद आयोजित करण्यात आलेला आहे। त्यानिमित्ताने आज विविध असे प्रोग्राम आपण इथे सुरुवात करत आहोत। प्रथम आज संध्याकाळी आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन तसेच डान्स कॉम्पिटिशन करणार आहोत। तरी सर्व स्पर्धकांनी लवकरात लवकर तयार होऊन ठीक 8:15 वाजता खाली ग्राउंड मध्ये यायचे। धन्यवाद। नमस्कार सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आमच्या परिसरात म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या परिसरामध्ये श्री सत्यनारायणाची महापूजा असते। आज लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहे, म्हणजे नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा। तर त्याच्यासाठी रितेश आहे, तो अँकरिंग करतो, खूप छान अँकरिंग करतो। खरं म्हणजे दरवर्षी असते पूजा, गेल्या 2 वर्षापासून आम्ही ती केली नव्हती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला ती करता नाही आली। पण ह्या वर्षी एकदम जंगी तयारी आहे आमची सगळ्यांची। तर थोड्याच वेळामध्ये लहान मुलं येतील, वेशभूषा स्पर्धा होतील, नृत्य स्पर्धा आणि काय आणि सिंगिंग कॉम्पिटिशन आहे, भरपूर काय काय हळूहळू हळूहळू तुम्हाला कळेल। सरप्राईज आहे खूप सारे। आमच्याकडे निशिगंध आलाय, तो पनवेलला गेलाय, पण स्पेशली पूजेसाठी आलाय। मंडळाचा हरुंद्री कार्यकर्ता मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते। मग भेटूया आपण थोड्याच वेळात। हाय, दादू आलाय, मयंक आहे आणि अभय आहे। हे सगळे डान्ससाठी आलेले आहेत। कुठला डान्स आहे मयंक? अच्छा, सरप्राईज आहे। बरं, सरप्राईज आहे। जेव्हा डान्स चालू होणार ना तेव्हा मयंक एकदम फुल ऑन रॉकिंग है ना। चेत्रा आली आहे, चेत्रा। हाय चेत्रा, चेत्राचा पण डान्स आहे, तयार होऊन आली चेत्रा। बिल्डिंगची आलिया भट। हा युग आहे, हा स्पेशली साताऱ्यावरून आलाय। आमच्या बिल्डिंगमध्ये पवार काकी राहतात, त्यांचा नातू आहे। दरवर्षी येतो तो, मुलांबरोबर डान्स करतो, मस्त मजा बिजा करतो एकदम है ना युग। आज त्याचा मोठा भाऊ नाही आलाय, एक त्याची 10वीची परीक्षा आहे ना, म्हणून तो आला नाहीये, पुढच्या वर्षी येणार है ना। पिंकी जाधव आहे, आमच्याकडे राहत होत्या, रिटायर झाल्या, तरी सुद्धा आल्यात पनवेलवरून। आणि आमची मुलगी पण आली ऋत्वी। फॅन्सी ड्रेस साठी आलोय आम्ही फॅन्सी ड्रेस साठी आलोय की नाही बाबू? हो ना, हाय की नाही? हाय कर आपल्याला। हाय, पुष्पा कसा करतो दाखव, पुष्पा कसा करतो झुकेगा निशाला है ना। आणि श्रीवल्ली कसा करतो दाखव, श्रीवल्ली कसं दाखवतो, दाखव। नाही, आता आमचा मूड गेलाय, त्याच्यामुळे आम्ही नंतर तुम्हाला दाखवू थोड्या वेळाने। सगळं काही नंतर दाखवणार आम्ही, आमचा जलवा की नाही। हाय कर, हाय कर ना बेबी, हाय कर, हाय। ती बोलते कोणाला हाय करू। ह्या सुद्धा पनवेलवरून आले आहेत आणि स्पेशली पूजेला आले आहेत सगळे जण। ऍक्च्युली रिटायर आहेत ते, आमचं सत्कार बाकी आहे ना। पण पंखा बिल्डिंग सोडून आणि बाकी आहे, स्पेशली संगीत खुर्चीचं। छोटे छोटे स्पर्धक इथे विविध वेशभूषा करून आलेले आहेत। आहे लता, ही रोहिणी आहे, ही रिसिका आहे। हाय तर काय कामच आहे तो। रोहिणी आहे, जयश्री आहे, त्यांची मुलं वेशभूषा करणार आहे तिथे। थोड्या वेळ मी दाखवते कोण कोण काय काय करणार आहे। आमची मुलं तयार झालेत फॅन्सी ड्रेससाठी। हाय, डान्स पण करणार आहेत। काय ते गरम असं फिर जरा, पिंकी हरवले, अनुज फिर जरा। काय नाही करत,
कॉम्पिटिशन सादर करणार आहेत तरी त्यांच्याकडे सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, त्यांना प्रोत्साहन द्यायचंय. तरी तिच्याकडे सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या मैदान सर्वांसाठी. हे आपले छोटे छोटे कलाकार इकडे आपल्यासमोर त्यांची कला दाखवतात, तरी सगळ्यांनी त्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं. स्पायडरमध्ये पण आतमध्ये पण आहे. मला नाव नव्हतं तुझं. स्पायडरमध्ये उडी मारतो बिल्डिंग वरून तो उडी मारू. सगळे टाळ्या वाजवते. कौतुक करत एकदम सुंदर असं झाड बनवून झाड बनवून कौतुक. नाव सांग. वाव, काय बनलाय? व्हेरी गुड. एकदम मस्त संदेश तो दिलेला आहे. माहीत तर एकदम चांगलं बघा. आता हात वर करून बघा. तो वारकरी बनून आलेला आहे. गणपतीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवते. एक मिनिट. माझे नाव म्हणता करोकर. आज मी वारकऱ्याची भूमिका साकारत आहे. देवाची येद्वारी उभा चरणद्वारी तेने मुखिचारी साधी येला देवाची येद्वारी उभा चरणद्वारी. धन्यवाद. ती आपल्याला एक पोयम करून दाखवणार आहे. तर सगळ्यांनी टाळ्या वाजवतो तिच्याकडे. तू काय बनलाय? पुष्पा. पुष्पाने काय घातले? तू लुंगी घातली. मग पुष्पाचा एक हुकस्टेप मार पुष्पाचा. वा, पुष्पा फ्लावर नाही, फायर आहे. सगळे टाळ्या वाजवतात. सगळे टाळ्या वाजवतात. सुंदर असं गेटअप करून भगतसिंग बनलेला नाही. सगळ्यांनी भगतसिंग मध्ये टाळ्या वाजवतात. काय डायलॉग मारायचा का? भारत माता की जय. सगळे बोला भारत माता की जय. काय म्हणून आले? परी. परीच्या मूर्ती तोडून जातो. काय बनलं? कोणी ओळखून आपलं 500 रुपये दिलाय. तो काय बनवून आलाय? अरे लवली ब्लॉगर इथे आणलाय. म्हणजे शूटिंग करणार सगळ्यांची.
कुठून करणार आहे आणि कुठे अपलोड करणार? युट्यूबवर तुझं चॅनल आहे? अरे वा, श्लोक मापनकरचा चॅनल पण आहे. सगळ्यांनी त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्लोक मापनकरचा. सगळे टाळा वगैरे सगळ्यांसाठी. हाय कर सगळ्यांना हाय कर बाबू, हाय कर सगळ्यांना. यानंतर आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे बुक इथे दिसतात. त्यातला एक प्रकार आलेला आहे इथे. सगळी टाळा वगैरे मोठ्यासाठी चावणार नाही ना? चावत नाही ना? नाही, दूध फुटायला चावल पण नाव काय बनलंय? कोणाला कळलं नाही काय बनलंय? मग काय करणार दूध बनवून? दूध बनवून काय करणार? लालकडी आली, मराठी चतुर्थी आली होती, आता लालकडी आलेली आहे. सगळे शाळा छोट्या कार्यक्रमांसाठी सुंदर असा प्रकार करून आलेले आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवतो आयुष्यासाठी. माझे नाव राधिका नेटवर्कर. विषय सादर करते मी. सिंधुताई सपकाळ बोलते. फुलांच्या पायगडीवरून चालताना काटे बसले तर सहन करायला शिका. फुलांच्या पायगडीवरून चालताना काटे बसले तर सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त बोचणं माहीत असतं, वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की कितीही मोठं संकट आलं तरी काटे तुम्हाला सांगतील, आई ये, वेलकम, सुस्वागतम. लोक मला म्हणतात की तुम्ही काय काय केलं माई. मला बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यांना कुठे लागावं, याला कोण गाडी येते बारी सुट्टी वेगळ्याने. बरी बेगम म्हणजे आधी अशी साहेबी आई तर बार झालं का पुकार, कोणी घेईना पुढाकार, कार्याचीच मांडी नार. इतक्या अचानक एक साधा उठला आणि बोलला, हम लाएंगे सुवादी को. आणि त्याने विडा उचलला. नावत्याचं अफजल खान, नावत्याचं अफजल खान, तिथं जास्त जणू शैतान. खान बोलताना आपली झोपून किंवा बाळा टाकून चिडून कौतिक झालं जगाचं. आम्ही निघाला मोठ्या गोष्टीचा. त्याचं गोड जळ पायदळ कौल पाटाला बक्कळ, अंगी धाती जवळ पाहणारा कापे चळचळ.
जो है अलबेला मदनैनो वाला जिसकी दीवानी जिसकी हर वाला वो किसना है वो किसना है वो किसना है वो किसना है जो है अलबेला मदनैनो वाला जिसकी दीवानी जिसकी हर वाला मारना उठती डायरेक्ट वो किसना है वो किसना
आता आलेत आम्ही चाललो आता. डान्स झाले, वेशभूषा स्पर्धा पण झाल्या. भेटूया सकाळी. बाय. बिल्डिंगचे कलाकार आहेत. माझी कलाकार रितेशची अँकरिंग झालेली आहे.